गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे दुसऱ्या दिवशी आपल्या. आज तारीख 5 आहे ना अमोल, 5 तारीख. सकाळचा व्ह्यू आहे बघा किती मस्त. तिकडं बीच आणि इकडे होमस्टे. आज सकाळी सकाळी 8 वाजता चाललोय आम्ही डायरेक्ट बीचवर जायला आवरून. मग अमोल कसं वाटलं? गुड मॉर्निंग. सनराईज चालू. अरे उशीर झाला, 6 वाजता यावं लागतंय. मालवण येथील तारकाली बीचवरती तुम्ही बघू शकतात सूर्योदय आणि समुद्राच्या अशा अफाट लाटा इथे येत आहे. आणि आम्ही आता सैरसपाटीसाठी आलो आहोत. आता आम्ही अजून जाणार आहे तिकडे सिंधुदुर्ग किल्ला दिसतोय तुम्हाला तिकडे. व्हिडिओमध्ये दिसत असेल नसेल काय माहीत नाही, पण आम्ही तिकडे जाणार आहे. आता त्यानंतर आम्ही आता नाश्ता वगैरे करणार आणि त्यानंतर जाणार तिकडे. मग तिकडे सुद्धा आपण ब्लॉग बनवणार, तुम्हाला सांगणार. आणि मी नवीन आहे त्याच्यामुळे मला जास्त फार काय बोलण्याची शैली अजून आलेली नाही, पण प्रॅक्टिस करतोय तर येईल ते हळूहळू. मग त्यामुळे तुम्ही जरा समजून घ्या, माझी भाषा लँग्वेज असू शकते. हे बघा पक्षी उडतायत, ते सगळं म्हणजे पक्षी उडतायत, बोटी तरंगतायत पाण्यावर. सांगेल हे घरात बसून व्हिडिओ बघण्यापेक्षा थोडं खूप वेगळं आहे बरं का. ज्यावेळेस आपण व्हिडिओमध्ये बघतो, पण ॲक्च्युअल जो आनंद आहे तो प्रॅक्टिकली इथे येण्यात आनंद आहे, माहिती का. घरी बसून म्हणजे खूप फरक पडतो. इथली माती वगैरे म्हणजे त्या गोष्टी खूप वेगळीच करतात. अजून एक आता आम्ही काल काय काय केलं ते सांगतो तुम्हाला. आम्ही काल इथे वॉटर स्पोर्ट्स गेम आहेत ते गेम केले. त्यामध्ये आहे स्कुबा डायव्हिंग, परत ते वरती बलून नेत नाही का, त्याला काय म्हणतात, पॅराग्लायडिंग केली. अजून जेट स्की घेतली आणि बनाना राईड म्हणून एक असते, ते पाण्यामध्ये नेतात आपल्याला आणि किनाऱ्यावरती सोडतात असं आणून. ते बनाना राईड केले. आणि अजून स्कुबा डायव्हिंग मध्ये अंडर वॉटर सोडतात आपल्याला. जमली का सर तुम्हाला स्कुबा डायव्हिंग? स्कुबा डायव्हिंग मला थोडी जमली नाही नवीन असल्यामुळे, कारण ते श्वासोच्छ्वास मशीन लावून ना जमलं नाही मला ते अंडर वॉटर. आम्हाला जमली. आमचा माझा 30 सेकंदाचा व्हिडिओ आलेला आहे आणि आमचा मित्र प्रकाश त्याचा जवळपास 1 मिनिटाचा व्हिडिओ आलेला आहे. त्याला एकदम 1 नंबर जमली स्कुबा डायव्हिंग. श्वास घ्यायला थोडा त्रास होतो जेव्हा आपण ते माउथ मध्ये टाकतो ऑक्सिजनचं, तर त्यावेळेस पोट ऑटोमॅटिक ओपन होतात, बबल्स निघतात, त्याच्यामुळे डीप मध्ये जायला त्रास होतो. ती एक थाळी मागवली होती, त्यामध्ये एक फिश फ्राय होती पूर्ण अख्खी, आणि भाजीमध्ये फिशचा एक छोटासा पीस होता आणि तरी चांगली लागली का? कशी लागली? थोडी नवीनच होती त्यामुळे एवढी काही खास लागली नाही, मात्र फिश फ्राय छान होतं. बाकी सगळं बाकी सो जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी सांगतो, व्हेजिटेरियन थाळी भेटते इथे. त्याच्यामध्ये नॉर्मल भाज्या वगैरे असतात, थोडासा स्वीट पदार्थ असतो, जास्त काही नाही. छान जेवण असतं, म्हणजे जेवायचं असं काही हाल होत नाही इथे. बघा सगळे नवीन तरुण आहे एन्जॉय करताना बीच वरती. मित्रांनो, हा नवीन तरुण म्हणतोय, मग आम्ही खूप जुने झालो का? आम्ही पण नवतरुणच आहोत की. सरांचं लग्न करायचंय अजून, आमचं लग्न व्हायचंय अजून, त्याच्यामुळे आम्हाला म्हणावंच लागेल नवीन तरुण आहे. आम्ही बी नवीनच, सगळेच नवीन. ठीक है, गुड बाय करो. 200 में एक नाइट पैंट है बोले, 400 में 2 आ जाएंगे. कितने में होना बोले तुमको? तो लाला कितने होते? 40 रुपये. मामू पहले ही बताना था ना, बोले लेना नहीं है तो.
आतिक म्हणतो लाला और कुछ जरा नीचे ऊपर भी देखते जाओ 150 बोलना था 100 बोलना था 40 डायरेक्ट असंच कोण करणार माहिती का लेडीज हो मार्केट से हिशोबान करायला लागला वाले आकलून देते अरे लेडीजला माहिती आहे याला चलो ये हमारी है गाड़ी। ये सागर साहेबाची गाडी कधीही अवेलेबल भेटेन, वाळूजला असते। कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करून टाकू आम्ही। 7 ते 8 जण एकदम भारी, एकदम सुटसुटीत बसतात या गाडीमध्ये। एक नंबर गाडी आहे XL6। सागर सर तुमचा नंबर शेअर करा। 7020425098 आणि कुठं भेटन आपल्याला वाळूज मध्ये? संभाजीनगर वाळूज बजाज नगर यस बजाज नगरला आपल्याला ही गाडी भेटेल। हा बीच एक नंबर आणि तो आहे सिंधुदुर्ग किल्ला। आम्ही चाललोय आता किल्ल्यावरती। पाई पाई जाना पड़ेगा ना। अरे काही नाही अरे हैज कितना वो क्या बोट उधर है। सध्या मी इकडे सिंधुदुर्ग बीचच्या जवळ, तर इथून बोटची प्रोव्हिजन केलेली आहे त्या एरियातून। तिथून आपल्याला किल्ल्यावरती जाता येतात। साधारण एका पर्सनला 200 रुपये चार्जेस बोटीमध्ये बसून किल्ल्यापर्यंत जाण्याची, खूप जास्त आहे। आणि इथे हे सगळे असे स्कुबा डायव्हिंग वगैरे सगळे जे पॅकेजवाले माणसं आहेत इथे बोट लावलेले असतात साईडला। ते मालवण प्रवासी टर्मिनल तिथं लिहिलेलं आहे बघा। तर आता आम्ही चाललोय सिंधुदुर्ग किल्ल्यावरती, बघूया। हे प्रवेशद्वार मालवण प्रवासी टर्मिनल, मालवण जेट्टी म्हणून लिहिलेले आहे ते। आणि इथून बोटीमध्ये बसून किल्ल्यावरती जायचं आहे आता। हे इथे लाईफ जॅकेट्स वगैरे देतात। भाई तू सेंटर में बैठ यार। मेरे बस में तो एक दिन आती है एक सीट आती है दोन सीट आती है 2 सीट लोकेशन आती है जब मैं पक्का बस गेल्यानंतर कळेल ना। आपण 69 महालक्ष्मी बोट। चलो 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 अभी गड चढूया। अमोल कुठे? अमोल चाललोय आता गडावरती। तो आहे गड, बोटने आलोय आम्ही इथपर्यंत। आणि हे बघा किती नितळ पाणी आहे एकदम। अशा नितळ पाण्याजवळच मासे वगैरे आढळतात जास्त। दगड ऍक्च्युली सिंधुदुर्ग मध्ये आज जत्रा आहे देवाची।
तर त्याच्यामुळं मे बी स्कुबा डायव्हिंग रायडिंग वगैरे हे बंद आहे आज. त्याच्यामध्ये जास्त कोणी समुद्रकिनाऱ्यावरती दिसत नाही, फक्त बोटिंग वगैरे चालू आहे. इथं बोर्ड्स वगैरे लावलेले आहे, किल्ल्याची हिस्ट्री वगैरे सगळं मेंटेन केलेलं आहे. मॅप आहे किल्ल्याचा, हा मॅप आहे. कुठं कुठं बघण्यासारखे स्पॉट्स आहेत वगैरे वगैरे सगळं. त्यानी जायचं सर्व पॉईंट दिसणार. आतमध्ये अशा दुकानं वगैरे लागलेले आहेत ज्यूस वगैरेचे. बऱ्याच शाळेवाले इथं शैक्षणिक सहल प्लॅन करतात. ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे इकडे बरेच सहली घेऊन येतात शाळेवाले. हे बघा, ये इधर बावड़ी है, वाटर सोर्स. स्मारक नाही रे, पाण्याचा सोर्स आहे, गोड्या पाण्याचा साठा केंद्र म्हणता येईल त्याला. इकडे एक आहे आणि ही एक आहे गोड्या पाण्याचा साठा केंद्र किंवा स्त्रोत. हे आहे भवानी मातेचे मंदिर. श्री भवानी मंदिर हे देवीच्या एक्झॅक्ट समोर तुळस लावलेली आहे. आणि हे आहे मंदिर, हे आहे देवी. हे म्युझियम आणि इथे पण तिकीट आहे 10 रुपये पर पर्सन. 4-5 आणि एक मोठा. हा आपला संभाजीनगरचा दौलताबाद किल्ला. तर हा किल्ला कसा व्ह्यू आहे बघा, एकदम किल्ल्यावरून हा व्ह्यू. किल्ला आहे, किल्ल्याची पूर्ण अशी बॉर्डर आहे मस्त.
आता पोहोचलोय आम्ही रत्नागिरीला, गणपतीपुळ्याजवळ. हा आहे आरेवारे बीचचा व्ह्यू पॉइंट. बघा, बघू शकतो छान. आता आम्ही चाललोय व्ह्यू पॉइंटला खाली. इकडून सुद्धा पाणी आहे. तो आहे आरेवारे रोडचा पॉइंट. बऱ्याच व्हिडिओमध्ये बघायला भेटतो आपल्याला कोकणातल्या. ती बस तो पॉइंट आहे तो, जिथून आपल्याला बरेच व्हिडिओ क्रिएटर शूट करतात ते व्हिडिओ. आरेवारे पॉइंट. एकदम शांत समुद्र आहे. हे लांबच लांब झाड आहे इथे आणि एकदम एक्झॅक्ट समोर असा समुद्र आहे. बघितलंय आम्ही हा बीच. आता चाललोय आम्ही गणपतीपुळेला. मंदिरात दर्शन वगैरे घेऊन तिथून मग रायगडकडे जाण्याचा प्लॅन आहे. साधारण उद्या सकाळी रायगड होईल आमचं आणि मग निघू आपल्या दिशेला. लांब लांब झाड आहे यार, मस्त. व्ह्यू पॉइंट खूप मस्त आहे इथले. कोकणामध्ये आल्यावर तेच एक. आता पोहोचलोय जस्ट गणपतीपुळेला. इथं बघा किती गर्दी आहे, जबरदस्त भयानक गर्दी. शैक्षणिक सहल घेऊन खूप जण येतात इथं, शाळेचे पोरं वगैरे. इकडं बघा रे पाठीमागं थोडस. ते आहे मंदिर गणपतीपुळेचं, गणपतीचं मंदिर. मंदिर गणपतीपुळ्याचं एकदम मोकळं दर्शन, काहीच गर्दी नाही मंदिरामध्ये. हे आहे मंदिर गणपतीचं आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर हा समुद्र. ही एंट्रन्स आहे आतमध्ये जाण्याची. आम्ही आता 4-4:30च्या दरम्यान आलो, 5च्या दरम्यान गणपतीपुळ्याला. सूर्य बघा किती भारी दिसतो. इथं अशा राईड्स आहेत मस्त, पूर्ण राईड्स आहेत असे ठेवलेले.